सर्वात जास्त इलेक्ट्रो बॉन्ड्स खरेदी करणारे राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणारे लॉटरी किंग आहे तरी कोण, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेवती वालझाडे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर केली आहे। याबाबतची माहिती सार्वजनिक केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालंय। या यादीत सर्वाधिक जास्त राजकीय पक्षांना देणगी कोणी दिली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर राजकीय पक्षांना देणगी देण्यात सर्वात आघाडीवर आहे लॉटरी किंग सॅन्टियागो मार्टिन। त्यांनी 1368 कोटी रुपयांचा निधी राजकीय देणगीच्या स्वरूपात दिला होता। जाणून घेऊया त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सॅन्टियागो मार्टिन यांनी राजकीय पक्षांना मोठी देणगी दिली आहे। सॅन्टियागो मार्टिन हे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स नावाच्या कंपनीचे मालक आहेत। ही कंपनी देणगी देण्यात सर्वाधिक आघाडीवर आहे। विविध राजकीय पक्षांना या कंपनीने देणगी दिली आहे। ही कंपनी लॉटरी व्यवसायात काम करते। या कंपनीबद्दलची अधिक माहिती घ्यायची झालीच तर देशातील 13 राज्यांमध्ये या कंपनीचा व्यवसाय सॅन्टियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स नावाची कंपनी देशातील अनेक राज्यांमध्ये काम करते। ज्या राज्यांमध्ये कायदेशीररित्या लॉटरीला परवानगी मिळाली आहे, दक्षिण भारतातील काही भागात आणि एशियन भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणात लॉटरीचा व्यवसाय पसरला आहे। देशातील 13 राज्यांमध्ये या कंपनीचा व्यवसाय चालतो। अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये कंपनीचा व्यवसाय चालतो। त्यांच्या कंपनीत 1000हून अधिक कर्मचारी काम करत आहेत। सॅन्टियागो मार्टिन यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून लॉटरीचा व्यवसाय सुरू केला। तितक्या लहान वयापासून त्यांनी लॉटरी खरेदी आणि विक्रेत्यांचं मोठं जाळं तयार केलं। त्यातून त्यांना मोठा फायदा देखील झाला। सॅन्टियागो मार्टिन यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार सॅन्टियागो मार्टिन हे मोठे व्यावसायिक आहे। लॉटरीचा व्यवसाय सोडून ते बांधकाम व्यवसायात देखील कार्यरत आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचं मोठं काम आहे। मेडिकल कॉलेजसह हॉस्पिटल, म्युझिक चॅनल अशा विविध क्षेत्रात त्यांचं काम सुरू आहे। मार्टिन यांचा काही काळ वादग्रस्त गेला। त्यांना विविध प्रकारच्या गुन्ह्यात अटक देखील करण्यात आली होती। त्यांच्यावर 4500 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता। तसेच त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे देखील टाकले होते। त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सप्रेम मराठीला फॉलो करा।